पाऊस पडला की आपसुकच गरमागरम भज्यांची आठवण येणारच। तर म्हणूनच आज आपण बनवणार आहोत मिरची भजी। अगदी 10 ते 15 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो। रेसिपी फार सोपी आहे, सुरुवात करूया। इथे आपण हिरवी आणि लांब आकाराची मिरची घेतलेली आहे। प्रत्येक मिरचीला मध्यभागातून कट मारायचा आणि मिरचीमधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहे। त्या तुम्ही हाताच्या सहाय्याने किंवा चाकूने वगैरे सुद्धा काढू शकता। मिरचीच्या बिया या तिखट असतात, त्यामुळे त्या काढून घेतलेल्याच बऱ्या। म्हणजे काय होतं ना, आपण जेव्हा बेसन पीठ भिजवतो त्यामध्ये सुद्धा तिखट घालतो, परंतु या बिया जर काढल्या नाहीत तर ते सर्व तिखट होईल। म्हणून मग शक्यतोवर या बिया सर्व काढून घ्यायच्या। आमच्याकडे दरवर्षी ही रेसिपी पावसाळ्यामध्ये खूपदा बनते। घराच्या वरांड्यात बसून घरातील सर्व मंडळी गरमागरम मिरची भजी, वरून पाऊस आणि ओल्या मातीचा दरवडणारा सुगंध अप्रतिम। मी तर म्हणते तो आनंद सर्वांनी घ्यायलाच हवा। मग तुम्ही केव्हा घेणार हा आनंद? चला, आपल्या इथे संपूर्ण बिया काढून झालेल्या आहे। आता प्रत्येक मिरचीला आतमधून मीठ लावायचं। एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्यायचं, यातच थोडं कॉर्नफ्लोअर सुद्धा घालू। आता यात ओवा, जिरे, तिखट, मीठ आणि धने पावडर घालायचं आहे। मी इथे जिरे घालायला विसरले होते। कोथिंबीर असेल तर घालायला विसरू नका। आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक पातळ मिश्रण बनवायचे आहे। मिश्रण हे एकदम पातळ किंवा घट्ट नसावं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे। तुम्ही एक मिरची सारणामध्ये भिजवून डायरेक्टली तेलामध्ये सोडू शकता किंवा आधी पूर्ण मिरच्या सारणामध्ये भिजवत ठेवायच्या आणि नंतर एकदाच तळायच्या। मी तर सर्व मिरच्या एकदाच भिजवलेल्या आहे। चला, एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे। हे आपलं तेल छान तापलेलं आहे आणि एक मिरची आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे। मीडियम हीटवर आपल्याला भजी तळून घ्यायची आहे। मस्त असा लालसर आणि खरपूस रंग येईपर्यंत भजी तळून घेऊ। भजी छान तळून झाली, आता त्यांना टिश्यू पेपरवर काढून घेऊ। तर ही आहे आपली आजची साधी सोपी मिरची भजी रेसिपी। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये मिरची भजीचा आनंद नक्की घ्या। थँक्यू।